जलगांव जिले के चोपड़ा तहसील में चने की कटाई इन दिनों तेजी से चल रही है। इस साल किसानों ने बड़े पैमाने पर चने की बुआई की थी, लेकिन बाजार में बड़ी आवक के चलते उन्हें उम्मीद के मुताबिक दाम नहीं मिल पा रहे। खेतों में किसान मेहनत से चने की कटाई कर रहे हैं और मजदूरों की मदद से फसल इकट्ठा की जा रही है, लेकिन जब यही फसल मंडी पहुंचती है तो भाव कम मिलने से किसानों की चिंता बढ़ जाती है। चोपड़ा कृषि उपज मंडी में चना बेचने के लिए ट्रैक्टर और वाहनों की लंबी कतारें लगी है। अधिक आवक के कारण इस वर्ष पिछले साल की तुलना में चने के दाम कम बताए जा रहे हैं। लागत बढ़ने और भाव घटने से किसान आर्थिक दबाव में और सरकार से उचित समर्थन मूल्य की मांग कर रहे हैं। शेतीमालाला अजिबात भाव नाही आहे। आपण बियाणाला घ्यायला जा 8,000 रुपये क्विंटलने आम्ही बियाणं घेतलंय। आता माल विक्री चालू झाला, पहिल्या आठवड्यात 6,000 होता, आता लगेच 5500, 5600, 5,000पर्यंत भाव झालेला आहे। कापणीला एवढा खर्च आहे, मशीनवाल्यांना 250 रुपये क्विंटल द्यावं लागतंय। ट्राली ते खर्च शेतीमालाला म्हणजे सरकार पण लक्ष देत नाही आणि सीजन हे पण लक्ष देत नाही। हवामान पण खूपच वेळा हे करतात, पंजाब टाक म्हणतं, गारपीट आहे, हवा आहे, त्यामुळे शेतकरीचं जीवन पूर्ण धाकधुकीतच आहे। त्याच्यामुळे शेतकरीकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे, एवढीच विनंती करतो आम्ही। यावर्षी हरभराचं लागवड जास्त आहे, त्यामुळे भाव कमी आहे का तर गेल्या वर्षापेक्षा? भरपूर कमी आहे। मागच्या वर्षी विटू 10,000 जात होता, डॉलर 15, हे गुलाबी हरभरा 10,000पर्यंत होता। आता गुलाबीलाच मागणी आहे फक्त, मग काय विटूला काही एवढं डिमांड नाही आहे। मागच्या वर्षापासून शेतकऱ्यांनी स्टोरेज करून ठेवलेलं आहे, तर काय भाव मिळेल याची पण हे आम्हाला वाटत नाही आणि ते काही ठेवण्यासारखं नाही आहे। माणूस घरात ठेवून लागेल 2, 4, 8 दिवस, 4 महिने, आणि शेतकऱ्याची उदरनिर्वाह दाखणार नाही ठेवून काय करणार आहे तो? मजूर वगैरे बाहेरून आणावं लागत असेल? मजुराला 2500 रुपये बिगोटी आम्ही देतोय कापून गोळा करायला। त्याच्याकरता त्यांना पण खाण्यापिण्याच्या हे त्या सगळ्या गोष्टींना हे करा येतोच तो, काही इलाज नाही। शेती हा प्रपंच सुटत पण नाही आणि कराशिवाय चालत पण नाही। काय नाव आहे आपलं? माझं नाव ज्ञानेश्वर विजय पाटील करताळ।